ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गणेश दत्तात्रय नाझिरकर हे आपल्या फ्रूटवाला बागायतदार प्रायव्हेट लिमिटेड, बारामती, जिल्हा पुणे यांच्या वतीने राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यात माती, पाणी, परीक्षण, माहिती, सर्व प्रकारच्या लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, पिकांवरील किडीची रोगाची ओळख तसेच पिकांसाठी जैविक उत्पादने यासह व्यक्तिगत पिकांविषयी माहिती, वेळोवेळी मार्गदर्शन, पीक उत्पादक खर्च करणाऱ्यांवर भर, ठराविक कंपनीचे औषधे वापरण्याचे बंधन नाही, याबाबत मार्गदर्शक गणेश नाझिरकर यांचा सल्ला महत्त्वाचा ठरत आहे. यासह जमिनीची तयारी, कीड, रोग नियंत्रण, मल्चिंग पेपरची निवड, तोडणी याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी गणेश नाझिरकर प्रत्येक जिल्हा, तालुका, गावागावात मार्गदर्शन शिबिरे घेत असतात. या मार्गदर्शनामुळे शेकडो नव्हे तर हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालाय. फ्रूटवाला बागायतदार इको मल्चिंग पेपरचे फायदे म्हणजे मातीचे तापमान योग्य राखते, तर मातीचा ओलावा टिकणे, पोषणद्रव्य वाया जात नाही, सुपीकता टिकून राहते, पिकाचे कीड रोग संरक्षण करते, पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवते. फ्रूटवाला बागायतदार प्रायव्हेट लिमिटेडचे गणेश दत्तात्रय नाझिरकर यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी कृषीथॉन एक्झिबिशनमध्ये आहोत आणि या कृषीथॉन एक्झिबिशनमध्ये पहिल्यांदाच नाशिकमध्ये लाईव्ह डेमो प्लॉटची संकल्पना आपण आणलेली आहे आणि त्याच्या पद्धतीने या ठिकाणी 40पेक्षा जास्त भाजीपाला पिकांचे वाण या ठिकाणी आम्ही लावलेले आहे. आता परिस्थिती अशी आहे की प्रचंड पाऊस महाराष्ट्रभर या ठिकाणी यावर्षी पडला आणि हे क्लायमेटिक चेंजेस कंटिन्युअसली होत राहत आहेत. याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड अडचणी येतात पीक पिकवण्यासाठी आणि त्यासाठी काय काय प्रॅक्टिसेस केल्या तर आपलं पीक वाचू शकतं हा दाखवण्याचा यामागचा उद्देश आहे. जसा महाराष्ट्रभर पाऊस पडला तसाच या ठिकाणी नाशिकमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. आम्ही ही या ठिकाणी 1 ऑगस्टला काम सुरू केलं आणि 7 सप्टेंबरला पहिलं प्लांटेशन केलं. आज आहे 17 नोव्हेंबर. 13 नोव्हेंबरपासून हे शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन बघण्यासाठी उपस्थित होतं. मागच्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये जे काय आम्ही कामं केली त्याचा परिणाम म्हणून हे प्लॉट तुम्ही पाहू शकता. आता प्रश्न हा आहे की जर शेतकऱ्यांकडे पावसामुळे अडचणी निर्माण होतात, हिथं का झाले नाहीत किंवा इथं कशा कमी झाल्यात आणि त्याच्यामुळे प्लॉट कसे वाढलेत. जर ज्या गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आहेत, ज्या रिसर्च स्टेशन असेल, विद्यापीठ असतील किंवा वारंवार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात पण काही कारणामुळे ते पोहोचत नाही, तेच आम्ही फ्रूटवाला बागायतदारच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो आणि याच्या माध्यमातून या पिकांवरती काम केलं. जसं की पाऊस पडणार माहिती आहे, आपलं शेत त्याचा चढ उतार आपल्याला माहिती असतो आणि याच्या माध्यमातून आपण त्याचं नियोजन असं केलं पाहिजे जर पाऊस पडला तरी आपल्या पिकाचं नुकसान कमीत कमी होऊन पाणी शेताच्या बाहेर निघलं पाहिजे. या ज्या ठिकाणी नदी आहे त्या ठिकाणी पाणी आत घुसल्यामुळे होणारं नुकसान वेगळं असू शकतं, परंतु जर आपल्याकडं पाऊस पडला आणि त्याच्या कारणानं पाणी शेतातच तुंबून राहत असेल तर आपलं पीक नक्कीच खराब होणार आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी काय केलं तर बेड प्रिपरेशनवरती लक्ष दिलं. उंच बेड बनवले. त्या उंच बेड बनवल्यामुळं पाणी जे पावसाचं पडलेलं आहे ते मुलांच्या कक्षेत न राहता ते खाली आलं मधल्या गल्लीमध्ये आणि ते पाणी शेताच्या बाहेर निघून जाण्यासाठी मदत झाली. किती जरी मोठा पाऊस पडला पुढच्या 3 ते 4 तासामध्ये आपल्या शेतामधून हे पाणी बाहेर पडण्यासाठी मदत झाली. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्ही केली, योग्य मल्चिंग पेपरचा वापर केला. मल्चिंग पेपर वापर करताना शेतकऱ्यांकडे चुका ह्या होतात किंवा त्याच्यामध्ये माहिती प्रॉपर न मिळाल्यामुळे गवत उगवण्यासाठी फक्त मल्चिंग पेपर वापरला जातो, गवत उगवू नये म्हणून. परंतु मल्चिंग पेपर खरं तर काय असतं, रायझोस्फिअर म्हणजे मुलांच्या कक्षेतलं जे टेम्परेचर आहे आणि मुलांच्या कक्षेत जे काय परिस्थिती आहे ती मेंटेन करण्यासाठी मल्चिंग पेपर असतो. त्या पद्धतीचा 25 मायक्रॉनचा फ्रूटवाला बागायतदार इको मल्चिंग पेपर 100% वर्जिन आणि 25 मायक्रॉन आणि युव्ही स्टॅबिलाइज पेपर आपण त्या ठिकाणी वापरला. त्याच्यामुळे मुलांच्या कक्षेतलं वातावरण हे मेंटेन राहिलं आणि या ठिकाणी अतिशय जास्त पाऊस पडला तरी या 2 गोष्टींमुळं पिकांचं नुकसान झालं. तुम्ही जर संपूर्ण प्लॉट पाहिले 40 वारापेक्षा जास्त वाण लावले. त्याच्यामध्ये झेंडू आहे, टोमॅटो आहे, भोपळा आहे, दोडका आहे, गिलकी आहेत, त्याच्यानंतर काकडी आहे, कोथिंबीर सारख्या पालेभाज्या आहेत, याच्यामध्ये घेवडा अशासारखे वेलवर्गीय सुद्धा पिकं आहेत. या सगळ्या पिकांवरती अशा पद्धतीने आम्ही मॅनेजमेंट करून शेतकऱ्यांना एक संदेश द्यायचा किंवा त्यांना माहिती द्यायचा प्रयत्न करतोय की तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस जर राबवल्या तर नक्कीच तुमच्या शेतामधलं कितीही पाऊस पडला, कितीही उन्हाळा पडला म्हणजे वातावरण बिघडलं तरी आपलं पीक त्या ठिकाणी सर्वाइव्ह करू शकतं, म्हणजे जगू शकतं आणि कमीत कमी आपलं नुकसान न होता
चार पैसे आपल्या खिशामध्ये येतील या पद्धतीचं तुम्हाला याच्यामध्ये नियोजन करता येऊ शकतं. शेतकऱ्यांनी संपर्क करायचा तर कुठे तुमच्याशी संपर्क करा? आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 7020197622 किंवा फ्रूटवाला बागायतदार ही आपलं वेबसाईट आहे, तिथेही जाऊन ते ठिकाणी क्लिक करू शकतात आणि त्याच्यामध्ये संपर्क करू शकतात.